नमस्कार. MPSC इकॉनॉमिक्स यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. गेल्या लेक्चरमध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्न मापन पद्धती, राष्ट्रीय उत्पन्न मापनासंदर्भात महत्त्वाच्या असलेल्या NSSO व CSO संस्था आणि व्यापार चक्र या संकल्पनांचा अभ्यास केला. या तासामध्ये आपण वृद्धी आणि विकास, त्याला ग्रोथ अँड डेव्हलपमेंट असं म्हटलं जातं, त्यालाच आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास असं म्हटलं जातं. हा स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून असलेला महत्त्वाचा घटक आहे. या घटकाचा अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, आजच्या काळात आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास हे दोन शब्द वैश्विकदृष्ट्या परवलीचे शब्द आहेत. 1960 पूर्वी हे दोन्ही शब्द अर्थशास्त्रात समानार्थी म्हणून वापरले जात असत. बघा, इथं हा मुद्दा लक्षात ठेवला पाहिजे की आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास हे दोन्ही शब्द 1960च्या पूर्वी एकाच अर्थाने म्हणजेच समानार्थी शब्द म्हणून वापरले जात होते. परंतु 1960च्या नंतर हे दोन्ही शब्द एका अर्थाने न वापरता दोन्ही शब्द भिन्न आहेत म्हणून वापरण्यात येऊ लागले. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बघा, या दोन्हीमध्ये काय महत्त्वाचा फरक आहे किंवा या दोन्ही शब्द वेगळ्या अर्थाने का वापरले जाऊ लागले, तर त्यामध्ये एक छोटंसं लक्षात ठेवण्यासारखा मुद्दा आहे की आर्थिक वृद्धी हा शब्द जो आहे किंवा आर्थिक वृद्धी ही नैसर्गिक वृद्धीसाठी वापरला जाणारा शब्द आहे आणि विकास हा शब्द जो आहे तो मानवाकडून जाणीवपूर्वक, नियोजनपूर्वक घडवून आणलेल्या वाढीसाठी वापरला जातो. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तसेच पुढे एक वाक्य आणखी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आर्थिक वृद्धी ही आर्थिक विकासाविना शक्य आहे. बघा, आर्थिक वृद्धी ही आर्थिक विकासाविना शक्य आहे, परंतु आर्थिक विकासासाठी आर्थिक वृद्धी आवश्यक आहे. म्हणजेच आर्थिक विकासाविना आर्थिक वृद्धी शक्य आहे, परंतु आर्थिक विकास आर्थिक वृद्धीविना शक्य नाही. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता स्वतंत्ररित्या आपण आर्थिक वृद्धी म्हणजे काय आणि आर्थिक विकास म्हणजे काय पाहणार आहोत. बघा, पहिला मुद्दा आपण पाहतोय आर्थिक वृद्धी, ज्याला इंग्रजीमध्ये इकॉनॉमिक ग्रोथ असं म्हटलं जातं. आर्थिक वृद्धी म्हणजे देशातील वस्तू व सेवांच्या एकूण उत्पादनात झालेली वाढ होय. आर्थिक वृद्धी म्हणजे देशातील वस्तू व सेवांच्या एकूण उत्पादनात झालेली वाढ होय. आर्थिक वृद्धीचे मोजमाप GDP आहे. GDP म्हणजे ग्रॉस डॉमेस्टिक प्रॉडक्ट, जे आपण पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या लेक्चरमध्ये पाहितलेलं आहे. GDPच्या साहाय्याने आर्थिक वृद्धीचे मोजमाप केले जाते. म्हणून GDPमध्ये सतत वाढत जाण्याच्या प्रक्रियेला आर्थिक वृद्धी म्हणतात. आर्थिक वृद्धी दर हा एका वर्षाच्या GDP मागील वर्षाच्या GDPच्या तुलनेत जेवढ्या प्रमाणात किंवा टक्क्याने वाढलेला असतो त्याला आर्थिक वृद्धी दर असे म्हणतात. बघा, आर्थिक वृद्धी दर म्हणजे काय, ही एक कन्सेप्ट आहे. एका वर्षाचा GDP मागील वर्षाच्या GDPच्या तुलनेत जेवढ्या टक्क्याने वाढतो त्याला आर्थिक वृद्धी दर असे म्हणतात. वृद्धी दर धनात्मक असतो, तसेच वृद्धी दर हा ऋणात्मक स्वरूपाचा देखील असतो. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. वृद्धी दर हा धनात्मक असतो, तसेच वृद्धी दर हा ऋणात्मक देखील असतो. आर्थिक वृद्धी दर वस्तू व सेवांच्या उत्पादनात वाढ झाल्याचे दर्शवतो. आर्थिक वृद्धी दर काय दर्शवतो? वस्तू व सेवांच्या उत्पादनात वाढ झाल्याचे दर्शवतो. मात्र आर्थिक वृद्धी दर वस्तू व सेवांच्या किमतीत वाढ झाल्याचे दर्शवत नाही. किंवा आर्थिक वृद्धी दरामध्ये वस्तू व सेवांच्या किमतीत वाढ झाल्यामुळे जर GDPमध्ये वाढ झाली असेल तर हे दर्शवत नाही. तो केवळ वस्तू व सेवांच्या उत्पादनातील वाढ दर्शवतो. हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. पुढं पाहूयात आर्थिक वृद्धीची वैशिष्ट्ये. म्हणजे आर्थिक वृद्धी दराची किंवा आर्थिक वृद्धीची वैशिष्ट्ये कोणती आहेत, तर त्यात नंबर 1 वैशिष्ट्य आहे सतत व नियमित प्रक्रिया. नंबर 2 दरडोई वास्तव उत्पन्नात वाढ. नंबर 3 दीर्घकालीन स्वरूप. नंबर 4
संख्यात्मक संकल्पना व नैसर्गिक वाढीची संकल्पना. नंबर 5 संरचनात्मक परिवर्तनाचा अभाव. नंबर 6 समस्या निराकरणाचा अभाव. नंबर 7 उत्पन्न हा मुख्य आधार. बघा, आर्थिक वृद्धीच्या वैशिष्ट्यामध्ये ही सर्व वैशिष्ट्ये आहेत. शेवटचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे उत्पन्न हा आर्थिक वृद्धी दराचा मुख्य आधार आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर आपण पाहूयात आर्थिक वृद्धीचे निर्देशांक, इंडिकेटर्स ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ. पहिलं इंडिकेटर आहे GDP मधील दीर्घकालीन वाढ. दुसरं निर्देशक आहे प्रत्येक व्यक्तीच्या दरडोई उत्पन्नात वाढ. आणि तिसरं निर्देशांक आहे लोकांच्या दरडोई उपभोगात वाढ. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल, आर्थिक वृद्धी झाली की नाही हे मोजण्यासाठी जे निर्देशांक इंडिकेटर निवडलेले आहेत त्यामध्ये पहिला इंडिकेटर आहे GDP मधील दीर्घकालीन वाढ. दुसरा इंडिकेटर आहे प्रत्येक व्यक्तीच्या दरडोई उत्पन्नात वाढ. आणि तिसरा इंडिकेटर आहे लोकांच्या दरडोई उपभोगात वाढ. यानंतर आपण आर्थिक विकास हा मुद्दा पाहू. आर्थिक विकासाला इकॉनॉमिक डेव्हलपमेंट असे म्हणतात. आर्थिक विकास ही आर्थिक वृद्धीपेक्षा व्यापक संकल्पना आहे. आर्थिक विकासात आर्थिक वृद्धी बरोबरच देशातील सामाजिक आर्थिक संरचनेतील सकारात्मक प्रगतिक बदल, तसेच देशातील बेकारी, दारिद्र्य आणि विषमतेत घट होऊन रोजगारात वाढ, कार्यक्षमतेत वाढ, तंत्रज्ञानात वाढ, औद्योगिकीकरणात वाढ व सेवा क्षेत्रात वाढ होऊन लोकांचे जीवनमान उंचावणे आणि लोकांच्या दृष्टिकोनात सकारात्मक बदल होणे म्हणजे आर्थिक विकास होय. अशा पद्धतीने आपल्याला आर्थिक विकासाची व्याख्या करता येते. बघा, तुमच्या लक्षात आलं असेल आर्थिक विकास म्हणजे काय, तर आर्थिक विकास म्हणजे आर्थिक वृद्धीबरोबरच देशातील सामाजिक आर्थिक संरचनात्मक बदल अपेक्षित आहे. त्याचबरोबर देशात बेकारी, दारिद्र्य आणि विषमतेत घट होणे अपेक्षित आहे. त्याचबरोबर देशामध्ये रोजगार पातळीत वाढ होणे, तंत्रज्ञानात वाढ होणे, कार्यक्षमतेत वाढ होणे, औद्योगिकीकरणात वाढ होणे अपेक्षित आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे लोकांचे जीवनमान उंचावणे आणि लोकांच्या दृष्टिकोनात सकारात्मक बदल होणे अपेक्षित आहे. यालाच आर्थिक विकास असे म्हणतात. आर्थिक विकासाची वैशिष्ट्ये कोणती, त्या वैशिष्ट्यामध्ये कोणकोणत्या बाबी महत्त्वाच्या आहेत ते आपण पाहूयात. आर्थिक विकासाच्या वैशिष्ट्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे गुणात्मक स्वरूपाची संकल्पना. म्हणजेच आर्थिक विकास ही गुणात्मक स्वरूपाची संकल्पना आहे. दुसरं वैशिष्ट्य काय आहे, तर दुसरं वैशिष्ट्य आहे आर्थिक विकास हा नियोजनपूर्वक केला जातो. म्हणजेच आर्थिक विकास आपोआप होत नाही, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. मात्र आर्थिक वृद्धी हे नैसर्गिक प्रक्रिया मानली जाते. मात्र आर्थिक विकास ही नैसर्गिक प्रक्रिया नसून नियोजनपूर्वक केला जातो, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. तिसरं वैशिष्ट्य आहे आर्थिक विकासाचं आर्थिक व सामाजिक क्षेत्रातील संरचनात्मक सकारात्मक बदल. फक्त बदल अपेक्षित नाही, तर तो सकारात्मक बदल अपेक्षित आहे. पुढचं वैशिष्ट्य आहे चौथं दारिद्र्य, बेकारी व विषमतेत घट. पाचवं वैशिष्ट्य आहे रोजगार व उत्पन्नात वाढ. सहावं वैशिष्ट्य आहे दीर्घकालीन संकल्पना, तांत्रिक, औद्योगिक व सेवा क्षेत्रातील विकास. सातवं वैशिष्ट्य आहे वास्तव राष्ट्रीय उत्पन्नात वाढ. आठवं वैशिष्ट्य आहे लोकांचे जीवनमान उंचावणे व सकारात्मक दृष्टिकोन. नववं वैशिष्ट्य आहे आर्थिक आणि आर्थिकेतर घटकांची महत्त्वाची भूमिका. बघा, या ठिकाणी शेवटचं जे वैशिष्ट्य आहे आर्थिक घटक आणि आर्थिकेतर घटकांची महत्त्वाची भूमिका असा मुद्दा आलेला आहे. आपण त्यामध्ये जरा विस्ताराने पाहू. आर्थिक घटक कोणते असतात आणि आर्थिकेतर घटक कोणते असतात जे आर्थिक विकासासाठी महत्त्वाचे आहेत. बघा, आर्थिक विकासासाठी महत्त्वाचा असलेला आर्थिक घटक आणि त्या आर्थिक घटकामध्ये महत्त्वाचे घटक म्हणजे नैसर्गिक संसाधने, राष्ट्रीय उत्पादन, दरडोई उत्पन्न, राष्ट्रीय उत्पन्न, भांडवल उत्पादन गुणोत्तर, चलन घडामोडी, भांडवल निर्मिती, राजकोषीय घडामोडी, मानवी भांडवल आणि लोकसंख्या या घटकांचा आर्थिक घटकामध्ये समावेश होतो. आणि आर्थिक विकासामध्ये आर्थिकेतर घटकांमध्ये
बघूया कोणत्या घटकांचा समावेश होतो. तर त्यामध्ये सांस्कृतिक घटक, सामाजिक घटक आणि धार्मिक घटक तसेच राजनैतिक घटक या घटकांचा समावेश होतो. पुढील मुद्दा आहे आर्थिक विकासाचे निर्देशांक, इंडिकेटर ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. विकास झाला की नाही ते पाहण्यासाठी ज्या घटकांचा वापर केला जातो त्याला विकासाचे निर्देशांक असे म्हणतात. त्यालाच इंडिकेटर्स ऑफ डेव्हलपमेंट असे देखील म्हणतात. आर्थिक विकासाच्या निर्देशांकामध्ये 2 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे आर्थिक निर्देशांक आणि दुसरा प्रकार आहे सामाजिक निर्देशांक. आर्थिक निर्देशांकामध्ये नंबर 1 आहे राष्ट्रीय उत्पादन व उत्पन्न, नंबर 2 दरडोई उत्पन्न, नंबर 3 दारिद्र्याचा स्तर, नंबर 4 उत्पन्न व संपत्तीची समानता, नंबर 5 भांडवल उत्पादन गुणोत्तर, नंबर 6 बचत व उत्पन्न गुणोत्तर आणि नंबर 7 औद्योगिक विकास दर. हे आर्थिक निर्देशांक आहेत. विकासाचे सामाजिक निर्देशांकामध्ये नंबर 1 आहे शिक्षणविषयक निर्देशांक, नंबर 2 आरोग्यविषयक निर्देशांक, नंबर 3 लोकसंख्येच्या वाढीचा दर आणि नंबर 4 लिंगविषयक विकास निर्देशांक. अशा पद्धतीनं आर्थिक विकास मोजण्यासाठी जे इंडिकेटर आहेत, आर्थिक इंडिकेटर आणि सामाजिक इंडिकेटर, ते अशा पद्धतीचे आहेत. एक महत्त्वाचा मुद्दा, जागतिक स्तरावरील विकासाचे निर्देशांक कोणते हे देखील माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजे जागतिक स्तरावरून आर्थिक विकास मोजण्यासाठी कोणते इंडिकेटर वापरले जातात किंवा जावेत या संदर्भात संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम म्हणजेच UNDPने मानव विकास अहवालामध्ये खालील 5 निर्देशांकांची गणना केलेली आहे की ज्या निर्देशांकाच्या साहाय्याने जागतिक स्तरावर आर्थिक विकास मोजला जातो. यामध्ये नंबर 1 पहिलं इंडिकेटर आहे मानव विकास निर्देशांक, दुसरं इंडिकेटर आहे असमानता समायोजित मानव विकास निर्देशांक, तिसरं इंडिकेटर आहे जेंडर विकास निर्देशांक, चौथं इंडिकेटर आहे जेंडर असमानता निर्देशांक आणि 5वं इंडिकेटर आहे बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक, ज्याला MPI असे म्हणतात. हे 5 इंडिकेटर हे जागतिक स्तरावर आर्थिक विकास मोजण्याचं काम करतात. या सर्व इंडिकेटरचा विस्ताराने अभ्यास आपण पुढील लेक्चरमध्ये करणार आहोत. इथं एवढंच लक्षात ठेवा की जागतिक स्तरावर UNDPने विकासाचे निर्देशांक म्हणून HDI इंडेक्स, त्यानंतर ISDI इंडेक्स, त्यानंतर GDI इंडेक्स, त्यानंतर GII इंडेक्स आणि शेवटी MPI इंडेक्स या 5 इंडेक्स तयार केलेले आहेत. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. यानंतर एक महत्त्वाच्या मुद्द्याकडे मी तुमचं लक्ष वळवू इच्छितो. तो महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या घटकावर आधारित एक्झाममध्ये विचारले गेलेले प्रश्न. बघा, आपण जे मुद्द्यांचा अभ्यास केलेला आहे वृद्धी आणि विकास या घटकाचा, त्या घटकावर आधारित वेळोवेळी वेगवेगळ्या एक्झाममध्ये प्रश्न विचारले गेलेले आहेत. परंतु मी ज्या प्रश्नांची चर्चा आपणासमोर करणार आहे ते प्रश्न आहेत MPSC मुख्य एक्झाममध्ये विचारले गेलेले. बघा, 2012मध्ये असा एक प्रश्न विचारला गेला होता की विकासाचे निर्देशांक खालीलपैकी कोणते. त्याला खाली पर्याय दिले होते 4: उत्पन्न निर्देशांक, उत्पन्नोत्तर निर्देशांक, सामाजिक आणि राजकीय विकास निर्देशांक आणि पुढचा पर्याय दिला होता मानवी विकास निर्देशांक. आणि खाली पर्याय दिले होते नंबर 1 ABC बरोबर आहे, पर्याय नंबर 2 असे बहुपर्याय दिलेले होते. त्यातून योग्य पर्यायाची निवड आपल्याला करायची. अशा पद्धतीचा एक प्रश्न विचारला होता. आणि दुसरा एक प्रश्न विचारला होता 2013मध्ये, आर्थिक विकासावरून पुढील सूचित होते: A वस्तू आणि सेवांच्या वास्तव उत्पन्नातील वाढ, B देशाच्या सामाजिक आर्थिक संरचनेतील प्रागतिक बदल, C परकीय व्यापाराचा विस्तार आणि D बेकारी, दारिद्र्य आणि विषमतेतील घट. यापैकी खाली उपपर्याय दिलेले होते, त्यामधून योग्य पर्यायाची निवड करायला सांगितलेली होती. आपल्याला लक्षात येईल, आपण वरील मुद्द्याचा अभ्यास केलेला आहे त्यावरून, की या ठिकाणी जो C पर्याय आहे परकीय व्यापाराचा विस्तार, याचा आर्थिक विकासाशी कुठेही संबंध इथं दिसत नाही. आणि D पर्याय बरोबर आहेत, योग्य आहेत. म्हणून खाली उत्तर लिहित असताना
त्यासंबंधीच उत्तर लिहिणं आपण गरजेचं आहे, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. ओके. अशा पद्धतीने ही लेक्चर सिरीज पुढे सुरू राहील. तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा